नमस्कार मित्रांनो, आज 20 मे 2026च्या राज्यातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहूया. सर्वप्रथम हवामान विभागाकडून मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यात पुढील 7 दिवस पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उलट कोरडे आणि उष्ण वारे वाहणार असून तापमानात आणखी वाढ होणार आहे. अमरावतीमध्ये तापमान 46.8 सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 42.7 तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे आणि उष्माघातापासून स्वतःची काळजी घ्यावी. दुसरी मोठी बातमी म्हणजे नैऋत्य मान्सूनची वाटचाल सुरू झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 2 ते 3 दिवसांत मान्सून लक्षद्वीपमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनची ही प्रगती समाधानकारक मानली जात असून शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमार्गे मान्सून भारतात दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आता ऊर्जा क्षेत्रातील मोठी बातमी पाहूया. महाराष्ट्रात प्रथमच 25,400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मितीसाठी तब्बल 8.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे राज्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून अंदाजे 1,20,000 युवकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. ऊर्जा स्वावलंबनाकडे महाराष्ट्राने टाकलेले हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक पेट्रोल पंपांवर इंधन संपल्यामुळे वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात अतिरिक्त खरेदी केली. काही ठिकाणी नो स्टॉकचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र प्रशासनाने घाबरण्याचे कारण नसून जिल्ह्यात पुरेसा इंधन साठा उपलब्ध असल्याचे सांगितले आहे आणि लवकरच पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात खरीप हंगामासाठी मोठी तयारी सुरू झाली आहे. यंदा 60,838 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेषतः सोयाबीन आणि मक्याच्या लागवडीवर भर दिला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे आणि योग्य नियोजनाच्या मदतीने उत्पादनात वाढ करण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. सुरुवात करूया राज्यातील इंधन परिस्थितीपासून. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे की राज्यात महिनाभर पुरेल इतका पेट्रोल आणि डिझेल साठा उपलब्ध आहे. काही भागांत पुरवठा पोहोचण्यास विलंब होत असला तरी मोठ्या प्रमाणावर टंचाई नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तरीही नागपूर विभागासह काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना डिझेलसाठी रांगा लावाव्या लागत आहेत आणि खरीपपूर्व मशागतीची कामे मंदावली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील सुमारे 7,000 पेट्रोल पंपांपैकी काही पंप बंद असले तरी पुरेसा साठा असल्याचे त्यांनी सांगितले. आता सोन्या चांदीच्या बाजाराकडे वळूया. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली असून खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांत सोन्याचा भाव लक्षणीयरित्या कमी झाला आहे. मात्र चांदी अजूनही उच्च दरावर कायम आहे. सामान्य नागरिकांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे ब्रेडच्या दरात वाढ. दुधानंतर आता ब्रेड आणि पावाच्या किंमतीत 5 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. प्लास्टिक पॅकेजिंग आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या नाशिक विभागातील 1,46,000हून अधिक शेतकऱ्यांसाठी 145 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील शेतकरी मात्र अजूनही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. कमी पावसामुळे सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले, तरीही विमा रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. राज्यातील कर्जमाफी आणि कर्जपुरवठ्याबाबतही महत्त्वाची हालचाल सुरू आहे. नाशिक जिल्ह्यासाठी खरीप हंगामाकरिता 2,925 कोटी रुपयांचे पीककर्ज उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मात्र कर्जमाफीतील विलंबामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. कमी पावसाच्या शक्यतेमुळे कृषी तज्ज्ञांनी यंदा कमी कालावधीची, दुष्काळ सहन करणारी पिके घेण्याचा सल्ला दिला आहे. कडधान्य आणि भरडधान्यांची लागवड फायदेशीर ठरू शकते. सौर ऊर्जेबाबत मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या पीएम सूर्य घर मुफ्त योजना अंतर्गत आणि राज्य शासनाच्या अतिरिक्त अनुदानामुळे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना केवळ सुमारे 2,500 रुपयांत 1 किलोवॅटचा सौर प्रकल्प बसवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सेंद्रिय शेतीकडे वाढता कल दिसून येत आहे. शेणखताच्या एका ट्रॉलीला 7,000 रुपयांपर्यंत दर मिळत असून पशुपालक शेतकऱ्यांसाठी हा अतिरिक्त उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत ठरत आहे. पाणीसाठ्याबाबत बोलायचे झाल्यास राज्यातील 633 गावे आणि 1,652 वाड्यांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये सुमारे 31% पाणीसाठा शिल्लक आहे, तर पुणे विभागातील धरणांमध्ये सुमारे 25% जलसाठा उपलब्ध आहे.
नागपूर जिल्ह्यात तापमान 45.5°C पोहोचले असून 25 मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी आणि पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. ट्रॅक्टर विक्रीमध्ये 28% वाढ झाली असून यांत्रिकीकरणाला वेग मिळत आहे. मजूर टंचाईमुळे शेतकरी यंत्रसामग्रीकडे अधिक वळत आहेत. देशांतर्गत उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकार अनावश्यक विदेशी वस्तूंवरील आयात कमी करण्याचा विचार करत आहे. यामुळे स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील शेतकरी मात्र अजूनही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. कमी पावसामुळे सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले, तरीही विमा रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी. अनेक महिलांच्या खात्यात एकाच वेळी 2 महिन्यांचे एकूण 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ज्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही त्यांनी ई-केवायसी आणि आवश्यक कागदपत्रे तातडीने पूर्ण करावीत. अपात्र ठरलेल्या महिलांनाही कागदपत्रे दुरुस्त करून पुन्हा संधी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्यात 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची तयारी सुरू असल्याची चर्चा वेगाने सुरू आहे. काही जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जूनपूर्वी दिलासादायक निर्णय होण्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे. यापुढे सर्व कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॅकवर नोंदणी करणे अत्यावश्यक ठरणार आहे. फार्मर एड, आधार लिंक आणि ई-केवायसी पूर्ण नसल्यास अनेक योजनांचे लाभ अडकू शकतात. शेतकऱ्यांना पीककर्ज न देणाऱ्या बँकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश महसूल विभागाकडून देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. खरीप हंगाम तोंडावर असल्याने बँका आणि सोसायट्यांमध्ये कर्जासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. पीक विम्याबाबत अनेक जिल्ह्यांत तीव्र नाराजी आहे. विमा मंजूर असूनही रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चे काढले आहेत. अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे नुकसान होऊनही काही भाग विमा योजनेतून वगळल्याचा आरोप होत आहे. पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याबाबतही महत्त्वाची माहिती. 23वा हप्ता जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र फार्मर एड, आधार, बँक लिंक आणि ई-केवायसी अपूर्ण असल्यास 2,000 रुपयांचा हप्ता थांबू शकतो. बाजारभावांकडे वळूया. भुईमुगाला 7,400 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. सोयाबीनचा दर 6,000 रुपयांच्या पुढे गेला आहे. हळदीला सरासरी 13,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. गुलाबाला 400 रुपये आणि मोगऱ्याला 700 रुपये किलोपर्यंत दर मिळत आहेत. कांदा खरेदीबाबत सरकारने 12.35 रुपये प्रति किलो दराने खरेदी करण्याची माहिती दिली आहे. लिंबाच्या दरात घसरण होऊन काही ठिकाणी 40 रुपये किलो दर मिळत आहे. खत आणि बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत शेतकरी आगाऊ खरेदी करत आहेत. काही जिल्ह्यांमध्ये 14 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून निकृष्ट मालाविरोधात प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केली आहे. मिनी ट्रॅक्टर आणि त्याच्या अवजारांसाठीच्या योजनेत बदल करण्यात आला असून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध बचत गटांनाही लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामायिक सातबारा असलेल्या शेतकऱ्यांनाही आता सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात 42 ते 45° तापमान जाण्याचा इशारा दिला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे मान्सूनबाबत अनुकूल संकेत मिळत असून खरीपपूर्व तयारीला वेग आला आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असून 14 जूनपर्यंत घरगणना आणि घरयादीचे काम सुरू राहणार आहे. HSRP नंबर प्लेटसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. हेल्मेट नियम पोलीस आणि सरकारी कर्मचाऱ्यांनाही सक्तीने लागू करण्यात आले आहेत. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम जवळ आल्याने कर्ज, खत, बियाणे, पीक विमा आणि योजनांची कागदपत्रे तातडीने पूर्ण करा. फार्मर एड, ई-केवायसी आणि आधार, बँक लिंक या 3 गोष्टी पूर्ण असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही होती आजच्या 50 झटपट ठळक बातम्यांमधील सर्वात महत्त्वाची माहिती. अशाच दररोजच्या शेतीविषयक बातम्या, बाजारभाव, हवामान अंदाज आणि शासनाच्या नव्या योजनांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती नक्की